नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी आज आपण कापूस लावलेला कसा उगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, हे कापूस आपण 8 जूनला लावला होता। SRT पद्धतीने बेड पाडल्यानंतर त्याच्यावर आपण 8 जूनला टोकनच्या साहाय्याने कापूस टोकन केला होता, परंतु टोकन केल्यानंतर कसलाही पाऊस आला नाही। कापूस उगणार नाही याची भीती होती किंवा कापूस उगून वाळून जाईल याची भीती होती। मित्रांनो, 2 ते 3 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे कापूस अतिशय सुंदर उगला आहे, ते आपण इथे आता बघणार आहोत। बघू शकता मित्रांनो, कापसाची टोकन आपण केलेली आहे अर्ध्या फुटावर। हा कापूस आपण इथे अति घन पद्धतीने लागवड केलेली आहे। बघू शकता किती व्यवस्थितपणे हा कापूस उगला आहे। तब्बल 22 ते 23 दिवसांनी पाऊस झाल्यामुळे हे बियाणे 22 ते 23 दिवसानंतर उगले आहे। SRT पद्धतीने बेड पाडल्यामुळे बेडवर 22 ते 23 दिवस जमिनीमध्ये बियाणे राहिले आणि ते बियाणे पाऊस पडल्याने उगले, ते तुम्ही बघू शकता। काही प्रमाणात तूट झालेली आहे, पण बऱ्यापैकी कापसाचे बी उगले आहे। व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे SRT पद्धतीने आपण 1 एकर कापसाची लागवड केली। त्यामध्ये सुरुवातीला बेड काढली आणि टोकन पद्धतीने कापूस लागवड केली। मित्रांनो, बघूया ह्या वर्षी बेडवर कसा कापूस येत आहे। याच्यामध्ये मित्रांनो, आपल्याला SRT मध्ये कापूस लावल्यानंतर पेंडॅमिथिलिनची फवारणी करण्यासाठी, म्हणजे पेंडॅमिथिलिन फवारणी करावी असे सुचवले जाते, परंतु कसलीही ओल नसल्यामुळे आपण त्याचीही आपल्याला फवारणी करता आली नाही। आणि आता SRT पद्धतीमध्ये असल्यामुळे पेंडॅमिथिलिनही फवारलं नाही, त्यामुळे गवत तर नक्कीच येणार। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किंवा एखादी खुरपणच करावं लागते का काय, कारण की पेंडॅमिथिलिन नाही फवारल्यामुळे आता आपले 20 ते 30 दिवस जे गवत उगणार नव्हतं ते आता गवत उगणार आहे। अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, कापसाची उगवण कशी झालेली आहे। इथे आपण काही दोऱ्या तुरीच्या सोडल्या होत्या, त्यामुळे त्या दोरीत तुम्हाला दिसणार नाही कापूस उगलेला, पण काही प्रमाणात तूट झालेली आहे आणि त्या मानाने खूप चांगला कापूस उगला आहे।